सामान्य माणूस, कामगार केंद्रित उद्योग, शेतकरी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी दरांचं सुसूत्रीकरण. सध्याच्या 4 स्तरीय कर दर रचनेचे नागरिक स्नेही सोपा कर या घटकाअंतर्गत सुसूत्रीकरण. 12 आणि 28% स्लॅब आता रद्द. या महिन्याच्या 22 तारखेपासून कर कपात होणार लागू. जीवन विमा आणि आरोग्य विम्यासह जीवनरक्षक औषधांना जीएसटीतून सूट. श्रमकेंद्रित वस्तूंवरचा जीएसटी 12% 5% कमी. सर्व प्रकारच्या कृषी उपकरणांवरील कर आता 5%. केशतेल, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल तसंच स्वयंपाकघरातील वस्तूंसह अन्य काही घरगुती वस्तूंवरील कर कमी. अतिउच्च तापमानातील दूध, पनीर, सर्व प्रकारचे भारतीय ब्रेड करमुक्त. वातानुकूलन यंत्र, दूरचित्रवाणी संच, लहान कार, मोटारसायकल यांच्यावरील जीएसटी 28% 18%. या नवीन पिढीतल्या सुधारणा असून परवडण्याजोग्या किमती, वस्तूंचा वापर आणि आर्थिक कार्यक्षमतेला आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल. केंद्रीय अर्थमंत्री. जीएसटीमधील व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचं जीवनमान सुधारेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. जीएसटी संदर्भातील या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत. भारत दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा. देशात अत्यावश्यक खनिजांच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ओबीसींच्या प्रश्नांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापराबद्दल राज्य सरकारचं नवं धोरण. मुंबईत मेट्रो मार्गिका 11 प्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करणारं सर्वात महत्त्वाचं केंद्र म्हणून राज्याला नावारूपाला आणण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधोरेखित. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी